रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। तर आज आहोत आपण जुन्नर तालुक्यातील आनंदवाडी या गावामध्ये। या गावामध्ये आपल्यासोबत आहेत आनेगावचे सरपंच प्रियंकाताई दाते आणि स्मिताताई कनसे। ताई, तुम्ही आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आलात, इथल्या ग्रामस्थांना काय शुभेच्छा द्याल? नमस्कार, मी सौ प्रियंका प्रशांत दाते, सरपंच ग्रामपंचायत आहे। आज या ठिकाणी आमच्या आनंदवाडी नगरमध्ये खंडेराय देवाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो। या सोहळ्याच्या निमित्ताने 5 दिवस कीर्तन महोत्सव असतो आणि आज आहाळाचा कार्यक्रम असतो। आहाळाचा कार्यक्रम म्हणजे खंडेरायाच्या कृपाशीर्वादाने जे भाविक भक्तांचा खरोखर मनापासून खंडेरायावर विश्वास आहे असे भाविक आहाळात चालत असतात। आहाळ म्हणजे विस्तव असतो, खूप मोठ्या प्रमाणावर विस्तव केलेला असतो आणि त्या विस्तवावरून ते भाविक चालत असतात आणि खरोखर त्या भाविकांचा आम्ही आज डोळ्यांनी पाहिलं। दरवर्षी मी असतेच, दरवर्षी आम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित असतो। त्या भाविकांना खंडेरायावर एवढी मनापासून श्रद्धा असल्यामुळे कुठल्याही प्रकारे चटका पायाला बसत नाही, असं एवढं वैशिष्ट्य ह्या खंडेराय देवाचं असल्यामुळे दरवर्षी भाविक त्या आहाळावर चालत असतात आणि जुन्या काळापासून आतापर्यंत चालत आलेली आहे आणि ती अविरतपणे या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतं आणि दिवसेंदिवस या कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे आणि हा कार्यक्रम आज या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालेला आहे। तर या आनेगावामध्ये पाण्याचा प्रश्न खूप दिवस बाकी आहे। अनेक निवडणुका होऊन गेल्या, यापुढे या निवडणुकांना पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल का? खरोखर गेले 40-45 वर्षापासून आमचा आनेगाव हा पाण्यासाठी संघर्ष करतोय। खरं तर आमचा हा आनेगाव जुन्नर तालुका म्हणजे हा शेतीप्रधान तालुका आहे आणि सुजलाम सुफलाम असलेला हा तालुका आहे, परंतु आमचा आने पठार हा आजही पाण्या वाचून तडफडतोय। म्हणजे असं झाले, आने पठाराची परिस्थिती अशी झालेली आहे की धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला। गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाण्यासाठी संघर्ष करतोय, परंतु अजूनही आमच्या संघर्षाला यश आलेलं नाही। मागच्या वर्षी आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून कुकडी या ठिकाणी मोठं आंदोलन उभारलं होतं। त्या आंदोलनाच्या नंतर त्या आंदोलनाला आम्हाला थोडंसं यश आलं। त्यानंतर आम्हाला अजितदादा पवार या साहेबांबरोबर, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर मीटिंग झाल्याच्या नंतर साहेबांनी आम्हाला फक्त आने पठाराच्या सर्वेक्षणासाठी 72 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला, परंतु त्याची प्रोसेस अजून झालेली नाही। तो निधी खरं तर फक्त कागदावर आहे, त्याची प्रोसेस लवकरात लवकर व्हावी। आता सध्याचे विद्यमान आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांनी त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर ती प्रोसेस पूर्ण करावी आणि 4थ्या सुप्रीममध्ये आमच्या आनंदवाडी, आने, नळावणे, पेमदारा, शिंदेवाडी या सर्व गावांचा समावेश या ठिकाणी झाला पाहिजे असं मला खरं तर आमची सर्व ग्रामस्थांची कळकळीची सर्व नेत्यांना, सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना विनंती आहे आणि येत्या काळात सर्व राजकीय नेत्यांना खंडेराया खरंच अतिशय चांगल्या प्रकारची बुद्धी देव आणि लवकरात लवकर आमचा पाण्याचा प्रश्न सुटावा अशीच या निमित्ताने मी अपेक्षा विद्यमान खासदार अमोल कोल्हे जे असतील, यांना तुम्ही काय आवाहन कराल या पाण्याच्या संदर्भात? कोल्हे साहेबांना देखील हेच आव्हान आहे की येणाऱ्या 4थ्या सुप्रीममध्ये आमच्या आने पठाराचा समावेश करून घ्यावा आणि लवकरात लवकर आमचा आने पठार हा दुष्काळमुक्त व्हावा अशी या निमित्ताने मी साहेबांना देखील विनंती करते। माजी आमदार असतील अतुलजी बेनके यांनी या पाण्याच्या प्रश्नासाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे, त्यांना काय आवाहन कराल तुम्ही? माजी आमदार साहेब अतुलदादा बेनके यांनी खरं तर जो 72 लक्ष निधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तो खरं तर अतुलदादा बेनके यांच्या अतिशय कठोर परिश्रमातूनच झालेला आहे। त्यांनीच आमची आमदार साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांबरोबर मीटिंग लावली आणि त्यानंतर आम्हाला सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध झाला, पण त्याच्यानंतर लगेच निवडणुका लागल्या आणि आमदार साहेबांचा काही कारणास्तव पराभव झाला। जरी पराभव झाला असेल तरी साहेबांनी यापुढील काळात देखील असाच सक्रिय सहभाग दाखवून आम्हाला लवकरात लवकर पाणी कसं मिळेल यासाठी खरंच प्रयत्न करावा अशी मी साहेबांना या निमित्ताने विनंती करते। पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। स्मिताताई कनसे आहेत, स्नेहलताई शेळके असतील, स्मिताताई कनसे असतील, या दोघींनाही मी या निमित्ताने एकच आवाहन करेल की आमचा आने पठार खरोखरच खूप वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करतोय आणि आपण दोघी जणी अतिशय मनापासून प्रयत्न करून आमच्या आने पठाराला
या पाणी जास्तीचं कसं उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न कराल अशी मी या निमित्ताने त्या दोघींनाही विनंती करते. त्याचप्रमाणे पाण्याबरोबरच दुसरा प्रश्न आहे लाईट. आमच्या गावामध्ये सबस्टेशन आहे, परंतु ते सबस्टेशन अजून चालू झालेलं नाही. तर ह्या दोघींनाही मी ते असं आवाहन करेल की इलेक्शन झाल्यानंतर कोणाचाही विजय हो, जो कोणी विजयी उमेदवार असेल त्याने आमचा लाईटचा आणि पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी या निमित्ताने मी त्यांना विनंती करेल.